सीपीआर मध्ये सर्जिकल साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा रविकिरण इंगवलेंचा आरोप। साहित्य खरेदीसाठी शिफारस करणाऱ्या राजेश क्षीरसागरांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देतील का, इंगवलेंचा सवाल। लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराजांना पाठिंबा दिल्यानं पीपल्स रिपब्लिकन पार्टीतून पदमुक्त केलेले दगडू भास्कर वेगळी आघाडी स्थापन करणार, रविवारी करणार घोषणा। नियोजनबद्ध वसुली आणि काटकसरीचा कारभार केल्यानं शिक्षक बँकेला 3,23,00,000चा निव्वळ नफा झाल्याचा बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकरांचा दावा, तर बोगस नफा दाखवून सभासदांची दिशाभूल केली असल्याचा प्राथमिक शिक्षक संघाचा आरोप। डी.वाय. पाटील ग्रुपच्या 7 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचा शुभारंभ, युवक युवतींना मिळणार मोफत रोजगारक्षम प्रशिक्षण। आणि नवरात्रोत्सव काळात भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश।